इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्या मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, धन्या मी जन्म आलो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्या मी जन्म आलो दास विठोबाचे झालो। विठ्ठल 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 प्रथम मन करू गणनाथ उमा शंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथिता विसरू बाबाजी सद्गुरू दास तुका दुसरे चरण संताच्या दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपदाने कथिता विसरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंच्या अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 विठ्ठल। इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्या मी जन्म आलो दास विठोबाचे झालो।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, केवळ 4 चरणाचा, पण या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधी निमित्त निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व व्यतीत करून सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांनी या देहाचं महत्व सांगावं, कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी अनेकदा सांगत असते, एखाद्याने एखाद्याला बोलण्याकरता अधिकार असेल तर आपल्याला बोलण्याची मात्र त्या ठिकाणी आपली पात्रता आहे. आपला जर अधिकार नसेल तर एक शब्द सुद्धा बोलता कामा नये. मग ज्या अर्थी तुकोबाराय आम्हाला तुम्हाला या देहाचं महत्व सांगतात, त्या अर्थी वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या देहाचं महत्व सांगतात. हा देह इतका महत्वाचा आहे. तुकोबारायांना का सांगावं वाटलं याचं कारण एकच आहे, या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरण काही कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही, आणि चुकवणारा इथं जन्मालाच आलेला नाही. मला असं वाटतं, कुणाच्या मरणाला कुणाला जर अडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीच कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं का? अजिबात नाही. कारण आपल्या घरातली व्यक्ती 50 वर्षाची असली, आपलं तिच्यावर तितकंच प्रेम असतं. आणि घरातली आई 100 जरी वर्षाची झाली तरी घरातली आई जावं असं कुणालाच वाटत नाही. का वाटत नाही याच्या मागे कारण एकच आहे, आपल्या घरातलं माणूस कुणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेलं तर आपल्याला माहित असतं 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याने ते पुन्हा परत रिटर्न घरी येणार आहे. पण देवा घरी गेलेली व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा परत कधीच भेटू शकत नाही हे माहित असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. पण खरं सांगू का, ज्याचा काळ आलाय दादा त्याला जावं लागणार आहे. आणि त्या काळाला अडवता येत नाही. कारण माणसाच्या मृत्यू करता 3 गोष्टी गरजेच्या आहे. व्यवस्थित आहे का? माणूस असा सहज मरत नाही. 3 गोष्टी आल्याशिवाय माणसाला मृत्यू येत नाही. मग कोणत्या कोणत्या आहे का? पहिली गोष्ट स्थळ महत्वाचं आहे, दुसरी गोष्ट काळ महत्वाचा आहे, आणि तिसरी गोष्ट वेळ महत्वाची आहे. स्थळ, वेळ आणि काळ निश्चित झाला की याला जगात कोणीच अडवू शकत नाही. एक लक्षात ठेवा, काहींचं स्थळ येतं, वेळ येतो, पण काळ येत नाही. काहींचा काळ येतो, वेळ येते, पण स्थळ येत नाही. काहींचं स्थळ येतं, काळ येतो, पण वेळ येत नाही. हे तिन्ही मिक्स असावे लागतात, तेव्हा मृत्यू निश्चित आहे. लक्षपूर्वक आहे का? कधी कधी आपण खूप मोठा ऍक्सिडेंट पाहतो. गाडी पूर्ण लॉस मध्ये असते, डॅमेज झालेली असते, गाडीत आपण बसलेलो असतो आणि आपण तर्क वितर्क लावतो, एवढा मोठा ऍक्सिडेंट आहे, गाडीतलं एकही माणूस वाचलं नसेल. आपण गाडीत बसून विचार करतो, मग आपल्याला राहवत नाही. आपण चांगल्या अंतकरणाचे असले तर पुढे निघून नाही जात, मग गाडी थांबवतो, उतरतो आणि तिथपर्यंत पाहायला जातो. पण गाडीकडे बघितल्यानंतर महाराज गाडीतल्या माणसाला साधं खरसटलेलं सुद्धा नसतं. मग आपण विचार करतो, अरे बापरे, एवढा मोठा ऍक्सिडेंट आणि गाडीतल्या माणसाला साधं खरसटलेलं नाही. याचं उत्तर एकच आहे, त्याचं स्थळ आलं होतं, त्याची वेळ आली होती, पण त्याचा काळ आलेला नव्हता. आणि कधी कधी आपण घराच्या बाहेर निघतो, अर्धाच किलोमीटर चालत जातो, साधी ठेच लागते माऊली, खाली पडतो आणि मरतात. मग आपण म्हणतो, अरे अर्ध्याच किलोमीटरवर गेला होता, घरात जर थांबून ठेवलं असतं ना तर असं झालं नसतं. हा गैरसमज काढून टाका, कारण त्या अर्ध्या किलोमीटरवर त्याचं स्थळ निश्चित झालेलं आहे. आपण कोणत्या ठिकाणावर मरायचं हे 5च्या दिवशी कन्फर्म झालंय, याला कोणी अडवू शकत नाही. कधी कधी माणसं मरण्याकरता, ऐका बरं का, मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात. ऐकताय ना तुम्ही? माणसं मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात, आणि कधी कधी माणसं मरण्याकरता दवाखान्यातनं घरी येतात. मग आपण म्हणतो 2 दिवस थांबायला लागत होतं. अजिबात नाही. त्याचं मरण जर घरात आहे तर तो घरातच मरणार आहे. म्हणून मरण्याकरता स्थळ,
वेळ आणि काळ निश्चित झाला की याला कोणीच अडवू शकत काळाची ये बुडी पडेल माझे वाट 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 ओ सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप ओ सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप काळाची ये बुडी पडेल माझे वाट 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 पडेल माझे वा 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 काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडवेन तेव्हा माय बाप आई आणि वडील सुद्धा मुलाच्या काळाला अडवू शकत नाही जगामध्ये कोणत्या आई वडिलांना वाटतो आपल्या मुलाच्या प्रेता लागणी राग द्यावा कोणत्याच आई बापाला वाटत नाही पण ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात गर्भ वाढवला ज्या बापानं बोट धरून चालायला शिकवलं नोकरीला लावलं लहानचं मोठं केलं त्या आई बापासमोर स्वतःचा तरुण मुलगा निघून जाणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे दादा सगळ्यात मोठं तुम्ही आईबापाला खायला देऊ नका ते दुःखी होणार नाही त्यांना फिरून बोला ते दुःखी होणार नाही पण स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचा तरुण मुलगा निघून जाणं खूप मोठं दुःख आहे ज्या बापाच्या आयुष्यामध्ये बापाच्या आधी मुलगा निघून गेला ना त्या बापाला विचारा किती मोठं दुःख आहे पण तरी सुद्धा जन्मदात्रे आईबाप मुलाच्या काळाला अडवू शकत नाही त्या काळाला अडवण्याची क्षमता आमच्यात नाहीयेत माऊली कारण काळाला नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याकडे नाही ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजिया जिया परी ज्ञानोबाराय वर्णन करतात देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू 2 प्रकारचे सोहळे आपल्याला भोगायचे आहे आपण जन्माला आलो याचा अर्थ सगळ्यांना मरायचंय श्रीमंतातल्या श्रीमंतालाही मरायचंय आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही मरायचंय तुम्ही असं म्हणू शकत नाही की ताई माझ्याकडे कोटी रुपये शिल्लक आहे मी कसला मरतो तुमचे कोटी रुपये कुठंच लागत नाही हा तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही 100 एकराचे मालक आहे आणि तुम्ही 100 एकर कुठंच लागत नाही महाराज अनेक श्रीमंत गेले तर आपली काय बात आहे महाराज म्हणतात की इतके श्रीमंत गेले आएगा सो जाएगा राजा रंक फकीर आलेल्या प्रत्येकाला जावं लागायचंय जावंच लागणार आहे 9 भी मर गए 10 भी मर गए ससरा 88 9 भी मर गए 10 भी मर गए ससरा 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए ससरा 88 9 भी मर गए 10 भी मर गए ससरा 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी हो प्रत्येकाला मरायचंय 33 कोटी देवाला मृत्यू चुकला नाही आपण तर माणसं दोदा मग आपल्याला सगळ्यांना मरायचंय बरोबर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं काय मरायचंय एवढंच लक्षात ठेवा तुम्ही बाकी काही लक्षात ठेवू नका पण तुमच्या लक्षात सध्या सगळं आहे माझ्या नावावर एवढा बँक बॅलन्स आहे लक्षात आहे नावावर एवढी जमीन आहे लक्षात आहे गाव आपल्या ताब्यात आहे लक्षात आहे समाज आपलंच ऐकतो लक्षात आहे तुमच्या सगळं लक्षात आहे पण शोकांतिका एवढीच आहे मरण तुमच्या लक्षात नाही येणे एकले हो जाणे हे शेवटी येणे एकले हो जाणे हे शेवटी येणे एकले हो जाणे हो शेवटी येणे एकले हो जाणे हो शेवटी येथे राहणे
येथे राहण्याची वो नाही कल्पकोटी येथे राहण्याची हो नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी जोडिले धन तेना चले लक्ष कोटी जोडिले धन तेना चले लक्ष कोटी जोडीले धनाचे हो नचले लक्ष कोटी जोडीले धनाला चले लक्ष कोटी म्हणून या आली सावळ्याची भेटी म्हणून आलो या सावळ्याच्या भेटीला म्हणून आली सावळ्याची भेटी म्हणून आलो सावळ्याच्या भेटीला घालावो याच्या पायावरी आता 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 घालावो याच्या पायावरी घालावो याच्या पायावरी येणे एकलीची हो जाणे हो शेवटी जायचंय. लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनात बसले ना, आजच्या कीर्तनात काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, फक्त तुमच्या लक्षात काय राहिलं पाहिजे? मरायचंय. तेवढं लक्षात ठेवा, माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. आणि खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं, तुम्ही सकाळी मारुती राहायला पाणी घालायला जातात का? कोण कोण जाते? जरा बोट वरती करा बघू. जात जा ना तुम्ही, ग्रामदैवत येते. रोज मारुती राहायला पाणी घातलं पाहिजे दादा. आणि माझं तर म्हणणं असं आहे, मारुतीच्या पाया पडायला गेलेत की नुसतं मारुतीच्या पाया पडून घरी नाही यायचं. मारुतीच्या पाया पडायला गेले की एक स्मशानाकडनं चक्कर मारून घरी यायचं. खरंच. आणि तुम्हाला सांगू, दररोज दादा आपण स्मशानाकडे गेलो ना, तो कोणाचेच बांध कोरणार नाही, हे 100% खरं आहे. 100% खरं आहे. बांध का कोरतोय याचं कारण एकच आहे, मरण विसरलोय. आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठीच वर्ष श्राद्धात कीर्तन आहे. नाही तर काही गरज नाही दादा. वर्ष श्राद्धात 10व्यात कीर्तन कशाला? कारण जे जिवंत आहे त्यांना मरण आठवून द्यायला. आणि मरण जर आठवलं तर चुकीचं कर्म आम्ही करू शकत नाही. म्हणून मरायचं प्रत्येकाला आहे. इथं आल्याच्या नंतर मरावं लागणार आहे. उपजते ते नाशे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणारे. आलेला जाणारे, गेलेला येणारे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनेक मरणाचे प्रमाण तुमच्या लक्षात आहे. मरायचं सगळ्यांना आहे, पण मरणाच्या आधी काय करायचं हे कळण्याकरता कीर्तन चालू आहे दादा. म्हणून आपल्या जीवनामध्ये मृत्यू येणार आहे, एक क्षण सुद्धा विलंब होणार नाही. एकदा उडून आलं की मरावं लागणार आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मरणाच्या आधी सावध होणं अत्यंत महत्वाचं आहे. सावध होऊन मग काय करायचंय? आपण आपल्या जीवनामध्ये आलेला प्रत्येक क्षणाचा विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुकोबारायचा अभंग आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सखड आयुष्य खातो काळ सावधान. केलं की नाही सावधान? आपल्याला तुकोबारायांनी केलं सावधान अभंगामध्ये. आणि आणखीन एका ठिकाणी सावधान केलं. कुठं? लग्नामध्ये. लग्न लागताना तुम्ही व्यवस्थित ऐकले का मंगलाष्टक? तो ब्राह्मण किती वेळा म्हणतो सावधान सावधान. तुम्ही इतके डेंजर आहे की ब्राह्मणाचे गुरु तुम्ही ब्राह्मणाला सांगता जास्त नका घेऊ, 2 वर आवरून घ्या. अरे तो तुम्हाला सावध करतोय, बाबा आतापर्यंत सुखी होता, प्रपंचात अटकणारे दुःखी होणारे, सावध हो आणि भजनाला लाग, असं त्याला सांगायचं. येबुनी नरदेह विचारावे सारा धरावा पैधीर भजन मार्गे धरावा पैधीर भजन मार्गे धरावा पैधीर सावध पैवावे
बरं सावध का व्हायचंय? का बरं? कारण मरायचं आहे. लक्षात ठेवा, मरायचंय म्हणून सावध व्हा. सावध होऊन काय करा? विचार करा, असं तुकोबरायला म्हणायचंय. मग विचार करायला आपल्यालाच का सांगितलं असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. पडतोय की नाही? का हो ताई, या मृत्यू लोकामध्ये पक्षी आहे, पशु आहे, जनावर आहे, यांना नाही विचार करायला सांगितलं, मग आपल्यालाच विचार करायला का सांगितलं? पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती एका पदत मरती वैरियंद होती मांगुळ मुखी. लय प्रमाण आहे. काय असतं माहितीये का? कीर्तनकार जर प्रमाणात असला तर प्रमाणे येतात. काही काही कीर्तनकार प्रमाणाच्या बाहेर आहे, एकही प्रमाण येत नाही. त्यांना शेवटी लोकांना सांगावं लागतं, हा अभंग घेतला होता याच्यावर बोला. नाही, प्रमाण खूप येणारे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेअभावी. महाराजांचं प्रमाण अगदी मात्र त्या ठिकाणी त्या विषयाला धरून आहे, पण गोडही चाल लावली होती, पण आपल्याकडे वेळाच्या मात्र कमी आहे. पण ऐका, पशु काय पाप पुण्य जाणती. पशूंना पाप पुण्याचा विषय कळत नाही म्हणून पशूंना सांगितलं नाही तुम्ही विचार करा. मग विचार करायला कोणाला सांगितलं? माणसाला. का बरं सांगितलं? कारण आपल्यामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती आहे. मग आपल्याला का सांगावं लागलं? सध्या आपले विचार सुप्त आहे, ते बाहेर निघत नाही, म्हणून संतांना सांगावं लागलं तुम्ही विचार करा. का बरं? सुप्त विचार आहे. कशा पद्धतीने? उदाहरणार्थ फार गोड देते ऐका. आपण सगळे शेतकरी आहात असं समजून तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारते. हे बघा, पाईप नवीन आहे, फुटबॉल नवीन आहे, मोटर नवीन आहे. मोटर चालू बंद करण्याकरता 2 कलरची बटणं असतात. ते 2 कलर कोणते? बडबड करू नका. तुम्ही दोघं जरा बाजूला उभे राहा, एकीकडे उभा राहा, एकीकडे उभा राहा. जोड फोडा. सध्या फोडाफोडीत चालली, आता आम्हालाही तेवढंच काम आहे. विठाला 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 विठाला. मोटर चालू बंद करण्याकरता 2 कलरची बटणं असतात. ते 2 कलर कोणते? लाल आणि हिरवा. अगदी बरोबर दादा. मोटर चालू करायची कोणतं बटन दाबावं लागेल? हिरवं. मोटर बंद करायची कोणतं बटन दाबावं लागेल? लाल. जाताना तुम्ही चालू बंद करायला हा कोणतं बटन दाबावं लागेल? लाल. लाल बटन दाबलं की मोटर बंद होते आणि हिरवं बटन दाबलं की मोटर चालू होते. पण आता ऐका, फुटबॉलला घाण अटकली, पाईपाला गंज चढला, कितीतरी वेळा हिरवं बटन दाबण्याचा प्रयत्न केला, पण मोटर काही चालू होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक गावठी कृती करावी लागेल. सांगते जरा ऐका. मी काही एवढी शेतात मुरलेली नाही, पण जरा पाहून हा खरं सांगते तुम्हाला, मी एका शेतकरी बापाची मुलगी आहे आणि शेतकरी सासऱ्याची सून आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे दादा. आपल्याला आपल्या शेतीविषयी अभिमान असायला पाहिजे. का बरं? कारण सांगू का दादा, गॅस बंद झाली की इकडे लाकडाकडेच यावं लागतं. कोरोना झाला की सगळे शहराकडचे इकडेच येतात, म्हणून शेतकऱ्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आनंदाने, स्वाभिमानाने, अभिमानाने जगायचं दादा. एक लक्षात ठेवा, एक वेळेला निसर्गाने हानी केली म्हणून आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. एक दिवस तरी आपला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका. फुटबॉलला घाण अटकली, पाईपाला गंज चढला, कितीतरी वेळा हिरवं बटन दाबलं, पण मोटर चालू होत नाही. त्याच्याकरता एक गावठी कृती करावी लागते. काय? हौदातनं पादलीभर पाणी घ्यावं लागतं. त्या पाण्यामध्ये शेण कालवावं लागतं. ते शेण कालवलेलं पाणी पाईपात सोडावं लागतं. त्या पाईपातल्या पाण्याचा स्पर्श विहिरीतल्या पाण्याला झाला की बादल्या पाणी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरता काय करावं लागतं? एक शेणाच्या पाण्याची बादली आतमध्ये टाकावी लागते. तसंच आपलंय, ही हृदयरूपी विहीर आहे, याच्यामध्ये विचारांचा साठा आहे. पण सध्या हृदयरूपी विहिरीला घाण अटकलेली आहे, बुद्धीला गंज चढलेला आहे, म्हणून संतांना अभंगाची एक ओळ आतमध्ये टाकावी लागते आणि मग आपले विचार बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी संतांना अभंगाची ओळ आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणून संत तुम्हाला आम्हाला सांगतात तुम्ही विचार करू शकतात आणि म्हणून विचार करा. पण तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला की ताई विचार करा म्हटले, पण आम्ही कोणता विचार करायचा आम्हाला प्रश्न आहे. सध्या आम्ही विचारातच आहोत, पण कोणता नाही करायचा आणि कोणता करायचा तेवढं बाकी सांगा. 2 विचारे अजिबात करू नका. एक विचार 100% करावा लागणार. तुम्ही अगदी मात्र सतर्कतेने ऐका, कारण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. पहिला विचार अजिबात करू नका. त्याचा विषय आहे की दुःखदायी विचार जीवनामध्ये अजिबात करू नका. दुःखदायी विचार म्हणजे काय? ज्या विचारापासून दुःख आणि दुःखच प्राप्त होतं, तो दुःखदायी विचार अजिबात करू नका.
आणि आपण नेमका तोच करत बसलोत महाराज. ज्या प्रपंचामध्ये दुःख आहे त्याचाच विचार करतो. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कायमस्वरूपी आपण दुःखाचाच विचार करतो. काही लोकांचा तुम्ही बघा स्वभाव असतो, काही बायांचा स्वभाव असतो. कोणी बाई तिला भेटायला आली की ती तिचं रडगाणं सुरू करते. माझा पोरगा असा आहे, माझी सून अशी आहे, आपलं काही खरं नाही आणि देवानं सगळंच आपल्या वाट्याला दुःख दिलं. तुम्ही एक लक्षात ठेवा, जेवढा तुम्ही दुःखाचा विचार कराल तेवढं दुःख तुमच्या पाठीमागं लागेल. हे लक्षपूर्वक ऐका. जेवढं तुम्ही तुमचं दुःख इतरांना सांगाल तेवढं दुःख तुम्हाला चिपकून राहील. कारण त्या दुःखाचा सातत्याने विचार केलात की दुःखच प्राप्त होतं. एखाद्या गोष्टीचा सातत्याने विचार केला की ते रूप आम्हाला प्राप्त होतं. कशावरून? चिंतने चिंतने तद्रूपता. राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम 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 म्हटलं की वेगळा राम शोधावा लागत नाही. तसं तुम्ही म्हटलात मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, की दुःख तुमचा पिछा करणार आणि मरेपर्यंत दुःख तुम्हाला सोडणार नाही. म्हणून दुःखदायी विचार जीवनामध्ये अजिबात करू नका. दुसरा विचाराचा प्रकार सांगितला अनर्थ विचार. तो तर अजिबात करायचा नाही. म्हणजे ज्याला अर्थच उरत नाही तो अनर्थ विचार करायचा नाही. मग अनर्थ विचार कशाला म्हणतात? कदाचित तुम्ही आता गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला आणि 4-5 बायका तुमच्याकडे बघून तुमच्याविषयी कुटाळ करतात, तर त्या बायांचा विचार करणं म्हणजे अनर्थ विचार आहे. आपल्याविषयी कोण काय बोलतंय याचा कधीच विचार करू नका. त्यांना कुटाळ करायची सवय आहे, पण तुम्ही त्यांचा विचार करून तुम्ही तुमची विचाराची क्षमता का ढासळून घेताय? अनर्थ विचार जीवनामध्ये कधीच करायचा नाही. आपण परमार्थ करतोय ना, मग आपल्याविषयी कोण काय बोलतं गावामध्ये याचा विचार करणं म्हणजे अनर्थ विचार आहे. जरा सोपं करून सांगते ऐका. एक जण पळत पळत आला दादा. दुसऱ्याने विचारलं का रे इतका दम लागला, का बरं पळतोयस? तो म्हटला अरे तुला माहित आहे का समुद्राला आग लागली आणि सगळे समुद्रातले मासे झाडावर जाऊन बसले. तो म्हटला मूर्ख आहे का, मासे कधी झाडावर बसतात का? हा म्हटला मग कोण बसतं? हा म्हटला म्हशी झाडावर बसतात. आता तुम्ही कधी पाहिलंय का म्हशी झाडावर बसताना? नाही. म्हशी झाडावर बसत नाही, मासेही झाडावर बसत नाही. मुख्यतः समुद्राला आगच लागत नाही. ज्याला अर्थच नाही तो अनर्थ विचार करू नका. मग आम्हाला कोणता विचार करायचा आहे? विचाराचा तिसरा प्रकार आत्मनात्म विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आत्मनात्म विचार म्हणजे काय? मी जन्माला कशासाठी आलो, मला जगायचं कुणासाठी आहे आणि मला मरताना काय करून मरायचं आहे. मी जन्माला कशासाठी आलो? लोकांचं चांगलं करण्याकरता आलो की वाईट करण्याकरता आलो? मला जगायचं कुणा करता आहे? स्वार्था करता जगायचं की परार्था करता जगायचं? आणि मला मरताना नुसताच प्रपंच करून मरायचं की परमार्थ करून मरायचं? याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. बरोबर? 2 विचार करायचे नाही. कोणता पहिला विचार करायचा नाही? तुम्ही झोपल्या की काय? नाही ना, जागे आहात ना? किती तळमळीने बोलते तू. ऐका ना, कोणता विचार करायचा नाही पहिला? दुःखदायी विचार. क्या बात आहे आजी, तुम्ही एकटेच जिवंत आहात, तुम्हाला बरं वाटलं जरा. क्या बात आहे. दुःखदायी विचार अजिबात करायचा नाही. दुसरा विचार अजिबात करायचा नाही. कोणता? अनर्थ विचार अजिबात करायचा नाही. पण तिसरा विचार आपल्याला 100% करायचा आहे. कोणता? आत्मनात्म विचार. बरं का, आत्मनात्म विचार. आणि यदा कदाचित तुम्ही म्हटले ताई या तिन्ही विचारातलं आम्हाला काहीच कळालं नाही, तर तुकोबारांनी इतकं सोपं करून सरासर विचार करा उठावूटी, सरासर विचार करा उठावूटी, सरासर विचार करा उठावूठी, सरासर विचार करा उठावूठी. ओ ओ सरसर विचार करा उठावूटी, सरसर विचार करा उठावूठी.
चरणी निरसेल कोणता विचार करायचाय? सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. ऐका, सारातला सार विचार करायचाय, पण महाराज जगाला असार काय आणि सार काय हेच कळत नाही. मग ऐका, सार काय आणि असार काय. ऐका जरा, तुम्ही कधी भिमुंगाची शेंग बघितली का? हो तर म्हणा ना, मला वाटलं फॉरेनहून आलेत की काय तुम्ही. अरे काय सिंपल प्रश्न विचारलाय मी. भिमुंगाची शेंग, शेतकरीच आहोत ना आपण, बघितली सगळ्यांनी. हा, आता पटापट बोला. भिमुंगाच्या शेंगेतला जो शेंगदाणा आहे तो सार आहेत की असार आहे? सार, अगदी बरोबर. जे टरफल आहे ते असार आहेत की सार आहे? सार, असार. आणि आंबा पाहिलाय तुम्ही? आंब्याचं जे टरफल आहे ते सार आहेत की असार आहे? असार. कोय जी आहे ती सार आहेत की असार आहे? असार. रस जो आहे तो सार आहेत की असार आहे? सार. वा वा. पेढा पाहिलाय? पेढ्याचं जे टरफल आहे ते सार आहेत की असार आहे? नाही का? अरे चुकलं माझं, जाऊ द्या. हा, पेढा पेढा पेढ्याला टरफलही नाही आणि कोयही नाही. पेढा जसा पूर्णपणे सार आहे तसा माझा पंढरपूरचा विठोबा पूर्णपणे सार आहे. त्याच्यात असार असं काही नाही हो. म्हणून सारातला सार माझा परमात्मा, त्याचा विचार क्षणाक्षणाला करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग त्याचा विचार आम्हाला करायचा आहे, पण कुठे करायचा तो इथेच करावा लागणार आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. आणि तुम्ही जरी म्हटले ताई या जन्मी नाही शक्य झालं तर पुढच्या जन्मी जमेल का? अजिबात जमत नाही. या जन्मी करावं लागणार आहे, कारण पुढचा जन्म मिळेल याची काय गॅरंटी? इथं येण्यासाठी खूप अट्टास केला, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. इथं येण्यासाठी खूप अट्टास केलात महाराज, आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. देवानं सुद्धा इथं येण्याची इच्छा केली पण तरी त्याला मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवाला सुद्धा इथं यावं वाटलं. का यावं वाटलं? कारण हा देह, या देहाला आल्याच्या नंतर मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होते याची इच्छा त्या देवानं सुद्धा केली. हे महाराज अभंगाच्या इहलोकीचा हा देह, लोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह. इहलोकीचा
उग तुम्ही इकडून तिकडून आणण्याच्या भानगडीत पडता. काय जोड येत आहे कशाला विनाकारण. जाऊ दे, तुमच्याकडे पैसे झाले जास्त आणि डोकं झालं कमी, मी काय बोलणार आहे आता. विठाल विठाल विठाला 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 इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. सहजासहजी नाही, खूप अट्टहास केला पण तरी मिळाला नाही. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहेत. तुम्हाला आम्हाला हा देहही मिळाला आणि मृत्यू लोकही मिळाला. फक्त शोकांतिका एवढीच आहे, फुकटचा मिळाला म्हणून महत्व कळालं नाही. मला नेहमी वाटतं बरं का, देवाने निदान किडनी देताना तरी 2-3 कोटी घ्यायला पाहिजे होते आपल्याकडनं. काय म्हणणं आहे तुमचं? हा, लिव्हर देताना तरी 2-4 कोटी घ्यायला पाहिजे होते. का बरं? आपण जर कधी 3 कोटी रुपये लिव्हरला खर्च केले असते ना, तर चुकून सुद्धा लोकांनी दारूच्या दुकानाकडे पाहिलं नसतं. लोकांना माहित आहे दारू पिल्यानंतर लिव्हर खराब होतो तरी माणसं पितात. उत्तर एकच, फुकट मिळालं म्हणून महत्व कळालं नाही. बापाची प्रॉपर्टी आयती मिळाली की मुलांना त्याचं महत्व कळत नाही. जरा गुंठाभर घेऊन दाखवा, मग कळेल हे किती मेहनतीचं आहे महाराज. एवढं सोपं वाटतं? अजिबात. बापाच्या प्रॉपर्टी कुणी भास मारतं, त्याच्यात काही नवल नाही दादा. मनगटात ताकद पाहिजे, 2-4 गुंठे तरी घेता आली पाहिजे शहरात, तर समजायचं तुम्ही कमवलं. विकून खाण्यात काय मजा आहे? तसंच आहे, फुकटचं मिळालं म्हणून महत्व कळालं नाही. पण आपला एकूण एक पार्ट अत्यंत महत्वाचा आहे. पण याची किंमत ज्याला नाही ना त्याला विचारा. ज्याला डोळ्यानं दिसत नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानाची किंमत विचारा. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही त्याला हाताची किंमत विचारा, पायाची किंमत विचारा. महाराज, भगवंताचे मात्र आभार रोज मानले पाहिजे की देवाने 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्रे, 11वं मन, 12वी बुद्धी, आम्हाला सगळं काही व्यवस्थित दिलंय. पण शोकांतिका एकच आहे की आम्हाला कळालं नाही. हे प्राप्त करण्याकरता किती अट्टहास केला हो, आणि तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं सहजासहजी नाही. इथे 4 गोष्टी असाव्या लागतात महाराज. काही गोष्टी प्राप्त करायच्या असेल, जीवनामध्ये तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर सहज प्राप्त होत नाही. देव प्राप्त करायचा असेल तर सहज प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी मात्र तुम्ही 2-4 गोष्टी मी सांगते तेवढ्या लक्षात ठेवा. हे प्राप्त झालेत ना, परमार्थ करायचा आहे ना, मग काय काय करावं लागेल? एक तर पहिली गोष्ट, परमार्थ प्राप्त करण्याकरता पहिली गोष्ट तुमच्याकडे पुरुषार्थ असावा लागेल. पुरुषार्थाशिवाय देव प्राप्त होत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल. तिसरी गोष्ट, त्याच्यासाठी प्रार्थना करावी लागेल. चौथी गोष्ट, त्याच्यासाठी मात्र त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. आणि चौथी 5वी गोष्ट, तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण या 5ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. जीवनामध्ये तुम्हाला पुरुषार्थ करावा लागणार आहे. ज्या गोष्टी मिळत नाही त्याच्यासाठी अट्टहास करा, कष्ट करा, 100% मिळेल. मग पुरुषार्थ हे फक्त पुरुषच नाही करू शकत, एखादी स्त्री सुद्धा पुरुषार्थ करू शकते. पुरुषार्थ करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट आम्हाला मिळत नाही, प्राप्त करता येत नाही, पण तिच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं, तिच्यासाठी कष्ट करणं म्हणजे पुरुषार्थ आहे. जीवनामध्ये ऐका, लक्षपूर्वक ऐका, पुरुषार्थ म्हणजे काय? आज आम्ही मात्र मातीच्या घरात आहे, पण आपण स्वतःच्या मनगटाच्या जोरावर एखादा बंगला बांधून दाखवणं पुरुषार्थ आहे. गाडी घेऊन दाखवणं पुरुषार्थ आहे. कितीतरी लोक मला नाव ठेवायचे दादा. ज्यावेळेस मला अध्यक्ष व्हायचं होतं माऊली, त्यावेळेस मात्र आपल्यातले संप्रदायातले लोक म्हणायचे, एक बाई अध्यक्ष करून तुम्ही काय करणार आहे, त्या बाईला काय करता येणार आहे? पण लक्षात ठेवा, माझ्या निवृत्तीनाथांनी मुक्ताई म्हणून माझा स्वीकार केला आणि इथून मागही कधी एवढा निधी आला नाही आणि इथून पुढे कधी येतो की नाही माहीत नाही, पण 57 कोटी रुपयाचा निधी मी माझ्या कार्यकर्तीमध्ये मात्र मंजूर करून दाखवला दादा. एक लक्षात ठेवा, 70 ते 75 लाख रुपये आदरणीय राहुल महाराज भेंडाळीकर असतील, आदरणीय आमचे शिवा महाराज अडके असतील, आमच्या तिघांच्या माध्यमातून 70 ते 75 लाख रुपये संस्थानला नेऊन दिलेत महाराज. हा पुरुषार्थ आहे. तुम्हाला काय वाटतं लोक इतके सोपे कोणालाही पैसे देतात? अजिबात नाही. विश्वासाच्या पात्रतेचा असेलच लोक 100 रुपयाची पावती फाडतात, नाही तर कोणाकडे फाडत नाही दादा. लक्षपूर्वक ऐका, जी गोष्ट होणार नाही असं लोक म्हटले आणि आपण ती करून दाखवलीत की हा पुरुषार्थ आहे. इथे आलात, लोक तुम्हाला म्हणले हा माळ घालूच शकत नाही, याचा पेता पेता जन्म गेला, हे कसलं माळ घालतं? पण त्या म्हणणाऱ्याच्या तोंडाकडे पाहून आपण जर गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, त्र्यंबकची वारी केली, पंढरपूरची वारी करायला लागलात की तो तुमचा पुरुषार्थ आहे.
तो पुरुषार्थ आहे. जी गोष्ट होत नाही, लोक म्हणतात होणार नाही, ती करून दाखवणं तो पुरुषार्थ आहे. परमात्म्याला प्राप्त करणं तो पुरुषार्थ आहे. पण सहज नाही दादा, तो पुरुषार्थ साध्य करण्याकरता प्रयत्न करावे लागतात, सातत्याने चिकाटी असावी लागते. प्रयत्न जर केले नाही तर देरे हरी आयता पलंगावरी कोणी आणून देत नाही. तुम्हाला वाटेल बा मी पलंगावर बसेल आणि लोक आणून देतील, अजिबात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. लक्षपूर्वक ऐका. शेतात काही मिळत नाही, पण एखादं पीक गावकरी जे करतात त्याच्या विरोधात जाऊन एखादं पीक आगळं वेगळं काढून दाखवणं हा पुरुषार्थ आहे. पण ते पीक चांगलं येण्यासाठी सातत्याने प्रयत्न देखील केले पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. मग आता ऐका, नुसता पुरुषार्थ आणि प्रयत्न असून चालत नाही, त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना सुद्धा करावी लागते. प्रार्थना करावी लागते. प्रार्थनेशिवाय परमार्थ होत नाही दादा. त्याच्यासाठी काय करावे लागते? प्रार्थना करावी लागते. देवापुढे तुम्हाला नतमस्तक व्हावं लागेल. तुम्ही किती घमेंडीने वागत असाल आणि तुम्ही किती मोठा पुढाकार असाल आणि किती मोठे पुढारी असाल, तुम्ही नाही कोणाजवळ नम्रतेने वाकत, पण देवाजवळ 100% वाकावंच लागणार आहे. प्रार्थना करावीच लागणार आहे दादा. प्रार्थनेशिवाय दुसरं काहीच नाही. पहिली गोष्ट पुरुषार्थ, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट प्रार्थना, आणि या तिन्ही गोष्टी असून चालत नाही. त्याच्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहावी लागते. एखादी गोष्ट तुम्हाला वाटतं आज केलं उद्या लगेच मिळेल, अजिबात नाही. त्याच्यासाठी सातत्याने तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. बरोबर आहे की नाही महाराज? आज चिंतामण महाराज इतके मोठे आहेत, एवढे चांगले गायक झाले, हे सहज झालेत का महाराज? नाही. कितीतरी वेळा लोकांचे 200 रुपयाचं सुद्धा पाकिट घेतलं असेल, तेव्हा आता 4000वर जाऊन पोहोचलंय ना. साधी गोष्ट आहे का? नाही हो, साधी गोष्ट नाहीये. याच्यासाठी सातत्याने चिकाटी करावी लागली, प्रतीक्षा करावी लागली, वाट पाहावी लागली. लक्षपूर्वक ऐका. माझा प्रवास 20 वर्षापूर्वी, मुकुंदा महाराज, माझा प्रवास 20 वर्षापूर्वी SS वर होता. मी 2 व्हीलरवर माझ्या वडिलांच्या सोबत कार्यक्रमाला, ही बेरवाडीकर मंडळी इथं बसली, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मी 2 व्हीलरवर कार्यक्रम केले दादा. वडील मला वेळोवेळी घेऊन फिरत होते. SS वरचा प्रवास, आज लोकांना नुसती फॉर्च्युनर गाडी दिसते, पण फॉर्च्युनर पर्यंत पोहोचण्याकरता किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट करावे लागले, हे फक्त मला माहिती आहे दादा. हे काही साधी गोष्ट आहे का? आता लोकांना कीर्तनकार होणं म्हणजे फार साधं होतं वाटतं, आणि तुमचंही वाटतं, तुम्हाला वाटतं 500 रुपयात इथला साधा भेटतोय ना, पटकन करून घेऊ. एक लक्षात ठेवा, पाठ करून कीर्तन करणं वेगळं आणि मुरून कीर्तन करणं वेगळं दादा. लक्षपूर्वक ऐका. हे पाठ करून तेवढा साचा बसवायचा आणि तेवढंच बोलायचं, असे लय पाहिले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता तर खूप पूर आलायत ना त्यांना. विचार करा. त्याच्यासाठी तुम्हाला इथं आलात ना, काकडा पाठ करावा लागेल, नाटपाठ करावं लागेल, हरिपाठ पाठ करावं लागेल. त्याच्यासाठी पायी पायी पंढरपुरापर्यंत जावं लागेल. वारी केल्याशिवाय कीर्तनकार होत नाही. आता बरेच कीर्तनकार बिना वारीचेच पाहते. कसे झालेत मला फार मोठा प्रश्न पडतो. आणि आता बरेच कीर्तनकार बोंबलू बोंबलू आई बाप सांगतात, आरडू आरडू आई असेन बापा साईन त्यांची सेवा करा. मला दुर्दैव एकच गोष्टीचं वाटतं की जे आई बाप सांगतात ना, काही काही त्यांच्याच घरात त्यांचे बाप आई राहत नाही. हे दुर्भाग्य आहे. आता एका ठिकाणी घडलेला प्रसंग सांगते माऊली. एका ठिकाणी एका माणसाने मला सांगितलं म्हणून तुम्हाला सांगते. तो माणूस म्हणला, ताई एका ठिकाणी आम्ही असा प्रसंग पाहिला, 100% खरं बोलतात. एक कीर्तनकार बापाचं महत्व आपल्याच परिसरामध्ये बरं का, बापाचं महत्व सांगत होता. लांबून कीर्तनकार आणला होता. आणि मग एक माणूस त्या गावामध्ये 3 दिवसापासून तिथंच राहत होता. तो मात्र त्या कीर्तनाला येऊन बसला आणि हा कीर्तनकार आरडू आरडू बाप सांगायला लागला. आणि मग मात्र तो माणूस उठला. हे म्हणले का बस, काय बाप सांगतो. सगळे लोक गावातले त्याला म्हणले बसा बसा. आता याचं काही डोकं फिरलं. ए मला थांबवू नका म्हणे, मी बोलणार म्हणजे बोलणार. म्हटले का बरं बोलणार? अरे जो बाप सांगतोय ना कीर्तनकार, त्याचाच मी बाप आहे. त्यानं मला 4 दिवस झाले घराच्या बाहेर काढून दिलं. काय बाप सांगावं महाराज. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ऐकणारे जरा सावध व्हा. तुम्ही कोणाचंही काही ऐकून घ्यायला लागले, जरा कान जागे ठेवा, अंतकरण स्वच्छ ठेवा. परमार्थ ऐकायचा ना. जो मात्र त्या ठिकाणी 2 तासाच्या कीर्तनाच्या पलीकडे 22 तास कसा वागतो, त्याचं आचरण चांगलं असेल तर त्याचे कीर्तन ऐका. विनाकारण कोणाचंही काही ऐकत बसू नका. एक सांगते तुम्हाला, पाठ करून बोलणं सोपं आहे, आचरणात आणून बोलणं फार अवघड आहे. म्हणून नीट जागे राहून कोणाचे कीर्तन ऐकू. आणि तुमचं महाराज तुम्हाला सांगून काहीच उपयोग नाही. तुम्ही 25 द्याल 50 द्याल तेच आणाल, पण आमच्यासारखी किती आरडू आरडू बोलले तरी तुमच्या पुढं आम्ही काहीच नाही. काय सांगायचं आता तुम्हाला. आम्ही सांगू सांगू थकलो. ते इंदोरीकर म्हणताना आमच्या आरडू आरडू घशी जाम झाले, पण तुम्ही काय ऐकणार.
काय खरं बोलतात तुम्ही. राहू द्या काय हरकत नाही, ऐकू नका तुम्ही. फक्त एक काम करा, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय दादा की मात्र त्या ठिकाणी आपण आचरणात आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आचरणात जर आणत नसाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून देवानं सुद्धा इथं येण्याचा मात्र प्रयत्न केला पण मिळाला नाही. त्याच्यासाठी तुम्हाला देव मिळण्याकरता काय करावं लागेल? प्रतीक्षा करावी लागेल, वाट पाहावी लागेल. चांगल्या गोष्टी तुम्हाला साध्य करण्याकरता काय करावे लागेल? वाट पाहावी लागेल. पहिली गोष्ट पुरुषार्थ, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट प्रार्थना, चौथी गोष्ट प्रतीक्षा. आणि या चारही गोष्टी प्राप्त झाल्या की देव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. त्याला प्राप्त करायचंय, या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. मग आम्हाला देव प्राप्त करण्यासाठी अट्टहास करावा लागला. मग आम्हाला तुम्हाला हा देह मिळाला आणि देवही मिळाला, पण देवाला सुद्धा हा देह मिळाला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य आहोत की आम्हाला हा देह मिळाला. कारण आम्ही धन्य का? आम्ही त्याचे दास झालो. कुणाचे? महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या. धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आलो, धन्य आम्ही जन्मालो, 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 जन्मालो, धन्य आम्ही 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 जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आलो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
विठोबाचे झालो. ऐका, या देहाची इच्छा देवाने केली तरी मिळाला नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य आहोत, आम्ही इथे जन्माला आलो का? कारण आम्ही दास झालोय. कुणाचे? विठोबाचे. ऐका, आम्ही दास झालोय महाराज, प्रपंचाचे नाही, पत्नीचे नाही, पतीचे नाही. आम्ही दास कुणाचे झालो? विठोबाचे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. आणि एकदा का त्याचं दास झालं ना, कुणाकडे काही विचारायची गरज पडत नाही बरं का. आणि तुम्ही जर खरंच त्याचे दास असाल ना, तर कोणालाच हात दाखवणार नाही. सध्या तुम्हाला हात दाखवायचा रोग झाला आहे, मग हात दाखवल्याचा परिणाम बघावा लागतो तुम्हाला. बघितला ना आता तुम्ही. आता काही तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही, म्हणून काही कोणाला हात दाखवीत बसू नका. माझं कसं होईल आणि काय होईल काही कोणाला विचारायचं नाही. माऊली एक लक्षपूर्वक ऐका, ज्याला हात नाही त्याचं आयुष्य तो जगतोय की नाही. मग फक्त या मनगटामध्ये कष्ट करण्याची उमेद असली पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळतात. काही कुणाला हात दाखवायचे नाही. मग दास व्हायचं ना, अनेकांचं नाही, एकाचंच दास, त्या विठोबाचं. मग आता आमच्या आयुष्याचं साधन एक आहे, आम्हाला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. सच्चिदानंद म्हणजे काय? सदैव आनंदाची पदवी आम्हाला प्राप्त करायची आहे. एक लक्षात ठेवा, माणूस जीवन जगत असताना साधनही असावं आणि साध्यही असावं. साधन काय आहे? भगवंताचं नाम. आणि साध्य काय आहेत? मोक्षाची प्राप्ती. साधनाशिवाय साध्य प्राप्त होत नाही. मग ते साधन घेण्यासाठीच तर हा देह मिळालाय. कशासाठी? ऐका, देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवी दिला देह भजना घुमटा, 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 देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा. झाला भाटा बाधिकेचा, बाधिकेचा तो या झाला बाधिकेचा, झाला भाटा बाधिकेचा, बाधिकेचा तो या झाला भजना घुमटा, देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, देवी दिला देह भजना घुमटा, घुमटा घुमटा. देवे दिला देह भजन गोमटा. सुंदर देह दिला भगवंताने. कशासाठी हो? भजनासाठी दिला की भोजनासाठी दिला? तुम्ही बोला. भजनासाठी दिला की नाही? खरं बोलू काय? आता जे बरोबर 10:30 वाजता आले ना, त्यांना कळालं की भजनासाठी दिला. म्हणजे बरोबर 11:45 येऊन बसले ना, त्यांना कळालं भोजनासाठी दिला. ही भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे आणि भोजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. ते म्हणतात अजून 12 वाजायला वेळ आहे, थोडा हळूहळू जाऊन डायरेक्ट पंक्तीला बसू. हे पंक्तीला बसणारे वेगळे आणि संतांच्या संगतीला बसणारे वेगळे. म्हणून परमार्थ करण्याकरता हा देह मिळाला, पुन्हा परत नाही. मग आमच्या आयुष्याचं साधन आहे भगवंताचं चिंतन, साध्य आहे मोक्षाची प्राप्ती. महाराज म्हणतात आमच्या आयुष्याचं साधन प्राप्त करण्याकरता आम्ही इथे येऊ. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरण. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या
दुबेरचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातले बरं का, ऐका. म्हणून खूप गोड छान चाल लावली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आमच्या आयुष्याचं साधन हे काय, आम्हाला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे आणि आम्ही जाताना असंच जाणार नाही, तर आमच्या पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जाणारे जगद्गुरु तुकोबाराय असेच नाही गेले तर पाऊल खुणांवर स्वर्ग म्हणजे तुमच्या आमच्याकरता स्वर्ग म्हणजे तो स्वर्ग घ्यायचा नाही. स्वर्ग म्हणजे तुकोबारायांची गाथा ही वारकऱ्याकरता स्वर्गच आहे दादा. ती स्वर्ग ठेवून गेलीत की नाही आपल्यासाठी. फक्त वाचा, वाचायला वेळ काढा, एक एक अभंग वाचा. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आम्हाला जगायला शिकवतो, वागायला शिकवतो आणि मरायला सुद्धा शिकवतो. ज्याला जगण्याचं ज्ञान नाही, ज्याला वागण्याचं ज्ञान नाही, ज्याला मरण्याचं ज्ञान नाही, त्यानं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचा. सगळ्या प्रकारचं ज्ञान तर तुकोबारायांच्या गाथ्यात आहेत महाराज. पण ऐका ना, जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला जायचं आहे, पण जाताना असं जायचं नाही, कर्म चांगलं करून जायचं आहे. मग उत्तमात उत्तम कर्म करायचं आहे. पहिली गोष्ट महाराज, ऑल महाराष्ट्रभर फिरते, महाराष्ट्राच्या बाहेर फिरते. एकूण 3 ते 4 राज्यांमध्ये माझे कीर्तन होत असतात. मी स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगते. 8 चॅनेलला माझी शूटिंग आहे, कोणत्या ना कोणत्या चॅनेलला दररोज माझं कीर्तन असतं. नाही तर यूट्यूबला सर्च केलं तरी येतं. पण दररोज कार्यक्रम असताना एक गोष्ट मी कळकळीने सांगत असते, कर्म जर चांगलं करायचं असेल तर जिवंतपणी आईबापाची सेवा करा. याच्यापेक्षा उत्तम कर्म या जगात दुसरं कोणतंच नाहीत महाराज, अजिबात नाही. म्हणून मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्त्वाचं नातं आहे. सगळ्या पुरुष मंडळीला माझी विनंती आहे, तुमचं शेड्यूल कितीही बिझी असू द्या, तुम्ही कितीही व्यस्त असू द्या, पण माझी एकच इच्छा आहे, तुम्ही कुठूनही बाहेरून आलात ना आणि आई जर दरवाजात बसलेली ना, फक्त आईला तोंड भरून विचारा, आई तू बरी आहेस का, जेवण केलं का. याच्या पलीकडे तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाही हो, कसलीच नाही. म्हणून मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्त्वाचं नातं आहे. एक बोलू तुम्हाला, आई जोपर्यंत आपली जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला तिचं महत्त्व लगेच कळत नाही. पण ज्या व्यक्तीची आई निघून जाते तिला विचारा आई काय असते. माहेरात सगळे भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, भाची आहेत, सगळे, पण माहेरात सगळे असू द्या आणि आई नसू द्या, माहेर माहेर कसलं हो. माहेरामध्ये आपल्यावर प्रेम करणारी फक्त आपली आई आणि फक्त आपले वडील असतात. ज्या माऊलीच्या जीवनातनं आई निघून गेली ना त्यानं समजायचं आपल्या जीवनातलं प्रेम संपलं. आणि ज्याच्या जीवनातनं वडील नावाचं पात्र निघून गेलं त्यानं समजायचं आपल्या जीवनातला आधार संपला. तो किती प्रेम करते हो आई, किती प्रेम करते. एखादी आई आहे, तिच्या पोटात बाळ आहेत, डिलिव्हरीची वेळ आलेली आहे, सगळेजण डॉक्टरला भेटतायत, पण डॉक्टर मात्र उदास आहे. डॉक्टरांनी सांगितलं एक लक्षात ठेवा, नवरा तिचा आला, त्या नवऱ्याला सांगितलं अगदी मात्र क्रिटिकल कंडिशन आहे, मात्र या ठिकाणी एकतर आईच वाचेल नाही तर बाळच वाचेल. बोला कुणाला वाचवायचं. नवरा म्हणतो मुलगा नंतर होईल, पण मात्र माझी पत्नी वाचा, पत्नीला वाचवा. पण मात्र हीच गोष्ट त्या डॉक्टर आईला विचारायला जातात, तुमची अवस्था अशी आहे, एकतर तुम्हीच वाचाल नाही तर तुमचं मुलगच वाचेल. बोला कुणाला वाचवायचं. ती आई डोळ्यात पाणी आणते. 9 महिने 9 दिवस ज्या पोटातल्या बाळावर प्रेम केलं, त्या माझ्या बाळाने अजून हे विश्व बघितलं नाही, मी तर बघितले. डॉक्टर साहेब काळजी करू नका, माझी सही घेऊन टाका माझी सही घेऊन, पण मी वाचले नाही तरी चालेल, पण माझ्या बाळाला वाचवा. हे म्हणणारं नातं म्हणजे मातृत्वाचं आहे. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारं नातं म्हणजे मातृत्वाचं आहे. एका बाईने मला प्रश्न विचारला, ताई या जगामध्ये माहेर आणि सासर मध्ये काय फरक आहे. सासर आणि माहेर मध्ये एकच फरक आहे माऊली, ऐका. सासरी कोटी रुपयाचा बंगला आहे, लाखो रुपयाची गाडी आहे, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, पण तुम्ही शेतात ना
थकून आल्यानंतर तुमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथं नाहीये. आणि माहेरी कुडाचं झोपडं आहे हो. माहेरची परिस्थिती नाजूक आहे हो. माहेरी काही नाहीये ताई, पण तरी माहेरी जाऊ वाटतं. कारण माहेरात गेल्यानंतर आमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथे, म्हणून आम्हाला माहेर आवडतो. आमच्या आई सारखं प्रेम या जगात कुणी करू शकत नाही हो. एखादा पुरुष आहे दादा, एखादा पुरुष आहे कधीच रडला नाही, कधीच नाही रडला, पण एक दिवस रडत असतो. कधी? ज्या दिवशी स्वतःच्या आईच्या प्रेताला अग्निडाग देतो आणि मागे न पाहता पुढे 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 चालत येतो. आणि ज्या कोपऱ्यामध्ये आई बसलेली असायची त्या कोपऱ्याकडे पाहतो आणि ढसढसा रडतो. दादा का रडतो? याचं कारण ताई, याच सोफ्यावर, याच पलंगावर, याच खुर्चीवर माझी आई बसलेली असायची हो. आज वर्ष झालं ताई, वर्ष मी या खुर्चीमध्ये दररोज माझ्या आईला शोधतोय, पण माझी आई मला वर्षापासून भेटली नाही हो. असं वाटतंय आई इकडनं येईल, तिकडनं येईल. तिच्या आवाजाचा, तिच्या प्रेमाचा भास मला होतोय, पण माझी आई वर्षापासून मला भेटली नाही ताई. माझी आई वर्षापासून माझ्याशी बोलली नाही ताई. माझी आई वर्षापासून माझ्याशी हसली नाही ताई. खूप भेटावं वाटतंय, खूप बोलावं वाटतंय, आईला मनातलं सांगावं वाटतंय, पण माझी आई वर्षापासून नाही भेटली. प्रत्येक क्षणाला कुणा माय लेकराचं प्रेम पाहिलं ना तरी आईची आठवण येते हो. कारण आई सारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही दादा. सगळे नाते एका बाजूला आणि मातृत्वाचं नातं एका बाजूला. जगामध्ये एखाद्या बाईला ताई म्हणा, बहिणीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला मावशी म्हणा, मावशीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला काकू म्हणा, चुलतीचं नातं मिळेल. पण जगातल्या कोणत्याही बाईला आई म्हणा, बाई बाईच असते आणि आई आईच असते. आई सारखं प्रेम या जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. आणि आपल्या प्रेमासाठी मुलांच्या मात्र त्या ठिकाणी नेतृत्व कर्तृत्वासाठी हाल स्वतःचे सहन करते. भाकर वेळेला खात नाही. त्या नात्याचं नाव आहे मातृत्व. मायबाप ऐका, आई मात्र फक्त मुलाचं हित पाहत असते हो. त्याच्या पलीकडे त्या आईला काही नको येतो. बाहे माऊलीचे चित्त, बाहे माऊलीचे चित्त, ऐसी गवराची जाती, ऐसी जगामध्ये काही करायला नाही जमलं तरी चालेल दादा. एक वेळ तीर्थयात्रा नाही करता आली, करू नका, पण जिवंत असेपर्यंत आई बापाचा सांभाळ करा. आणि गेल्यानंतरही त्यांची सेवा करा. गेल्यानंतर काय सेवा करायची? त्यांचा दावा आनंदाने करा. त्यांचं वर्ष श्राद्ध एक शेवटचा सोहळा असतो, तो आनंदाने करा. तिथं खर्चाचा विचार करू नका की ताई कीर्तन ठेवलं तर एवढे पैसे लागतील, भजनी मंडळाला एवढे लागल, वादकाला गायकाला एवढे लागेल. नका खर्चाचा विचार करू. हा शेवटचा सोहळा आहे, काय खर्च करता येईल तेवढा करा, पण तो आनंदाने केला पाहिजे या परिवाराकरत सारखा. कारण या परिवाराचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. किती गोड नियोजन केले, प्रयोजन आयोजन केलेलं आहे. म्हणून शेवटचा सोहळा चांगला करा, कर्म चांगलं करायचंय.
हिंदू धर्माचं पालन करा, कर्म चांगलं करायचे, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. आयुष्य सुंदर आहे. गळ्यामध्ये माळी घाला, कपाळाला गंध लावा आणि परमार्थाला सुरुवात करा. दादा तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर आता वारी करायला लागले, तुम्ही जर गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, तर 100% 2032 पर्यंत तुम्ही वाचाल. नाही तर कधी कोणती लाट येईल कोरोना सारखी सांगता येत नाही. म्हणून या लाटेतनं वाचण्याचं साधन फक्त माझ्या भगवंताचं चिंतन आणि गळ्यातली माळ आहे. म्हणून गळ्यात माळ नसेल तर गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, दान धर्म करायला शिका. कुठेही कोणत्याही मंदिरात गेलात ना, 100 रुपयाची पावती का होईना तिथं फाडत चला. काही नाही येत. पोरांसाठी किती कमवून ठेवा दादा. एक दिवस तुमचं पोरगं सगळ्यांना म्हणणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, केलं तर काही उपकार केलेत का. काही कोणासाठी कमवण्याच्या भानगडीत पडू नका. जे कमवले ना ते देवधर्मासाठी खर्च करा. आयुष्य फार छान आहे, फार काही करायची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्ग ठेवून जायचे, आपल्याला सुद्धा स्वर्ग ठेवून जायचं असेल तर फक्त एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय जय हरि जय बघा, ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे. तरी देखील कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई दत्तू गवते यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांचे दीर श्री बाळू भीमाजी गवते, त्याच पद्धतीनं त्यांची मुलं श्री सोमनाथ दत्तू गवते, श्री शांताराम दत्तू गवते, त्याच पद्धतीनं त्यांच्या मुली सौभाग्यवती जिजाबाई विष्णू आव्हाड, सौभाग्यवती सुशीलाबाई बाळू सानप, सौभाग्यवती सकुबाई चंद्रकांत फड या त्यांच्या मुली, त्यांचे मुलं, त्यांचे दीर, त्यांच्या सुना ललिता असेल, रुपाली, मीना, त्याच पद्धतीनं त्यांच्या पुतण्या, त्यांचे नातू, त्यांच्या नाती आणि जाव, ननंद, नातसुना, हा खूप मोठा परिवार आहे. हा परिवार जर वाचत बसली तर अर्धा तास सहज निघून जाईल. एवढ्या मोठ्या परिवारातलं हे मातृत्व निघून गेलंय दादा. खूप दुःखाची गोष्ट आहे. आणि या गवते परिवारानं या ठिकाणी प्रवचनासारखा गोड कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या समस्त गवते परिवाराकरता आपण सर्वांनी मिळून एक जोरदार टाळी वाजवा. टाळी का वाजवायला सांगितली याचं कारण एकच आहे. प्रत्येक आईचा, प्रत्येक वडिलांचा वर्षश्राद्धाचा सोहळा या गवते परिवारासारखा केला पाहिजे. हा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. खूप गोड सोहळा या ठिकाणी या परिवाराने केला, म्हणून समस्त गवते परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर कीर्तन ठेवायला खूप मोठं भाग्यवान पाहिजे, ऐकणारे भाग्यवान पाहिजे, सांगणारे भाग्यवान पाहिजे. निमंत्रित करणारा हा गवते परिवार, आदरणीय आमचे शांताराम भाऊ, या मातेचे चिरंजीव दोन्ही मुलं, त्यांनी निमंत्रित केलं. आदरणीय माऊली महाराजांचे देखील आम्हाला फोन आलेत. आणि म्हणून आपण सगळे तळवाडेकर मंडळी माझी प्रेमाची मंडळी आहात. आणि म्हणून आपण सर्वांनी निमंत्रित केलं. निमंत्रित करणारे सुद्धा भाग्यवान लागतात.
आणि ज्या माऊलीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आलोत बसलोत त्या माऊली सुद्धा भाग्यवान होते असं म्हणायला हरकत नाही. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाही रघुनंदन, परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा या गवते परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते. कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई दत्तू गवते यांना भगवान परमात्मा चिरशी शांती प्राप्त करून देव ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं आलेले सगळे आत्पेष्ट नातेवाईक गणोगोत सगळे सोयरे आपल्या सर्वांच्याच वतीनं या माऊलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या कार्यक्रमाला ज्यांची गोड सत्संगत लाभली आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य ज्यांचं मात्र मृदुंगावर एक वेगळी छाप आहे, वाजवणं अतिशय गोड आहेत महाराज. आदरणीय आमचे मुकुंद महाराज लाड त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आपल्याच परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे चिंतामणजी महाराज सानप त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. विजय महाराज आता फार मोठे झालेत, तुम्ही बघा कडक कपडे मस्तपैकी छान, आणि ही परमेश्वराचीच कृपा आहे. तो विजू महाराज मान्य करावं लागेल आपल्याला, निवृत्तीनाथांची कृपा आहे. आणि खरं तर चिंतामण महाराज सानप सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करतात, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. कोणतंही गाव असू द्या महाराज, ते कधी असा विचार करणार नाही पुढं कोण गायक आहे मागं कोण गायक आहे. ते एकदा भिडले की भिडले म्हणजे गावठी भाषेत ना, ते काही मागं पुढं पाहत नाही. आणि आता पण बघा बरं, दोघांच्या पायाखाली चांगली गादी आहे, त्यांचा एक पाय बिना गादीचा आहे पण काही म्हणणं नाही त्यांचं. इतकी नम्रता आहे त्यांच्याकडे. पण असो, ही नम्रता आहे म्हणून परमेश्वराने खूप दिलं. असो, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. विजू महाराज असंच तुमच्या गायनामध्ये उत्तर प्रगती होत राहो अशी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या समवेत कायमस्वरूपी गायनाला साथ संगत करणारे गोड आवाज आहेत, गोड गायन आहेत, नम्र स्वभाव आहे, वागणं त्यांचं व्यवस्थित आहे असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे विशालजी महाराज नन्नवरे त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण भजनी मंडळ आमचे हनुमंत महाराजांचं हे भजनी मंडळ या ठिकाणी आहेत, त्यांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. महाराज गोड आपण संस्कार लावण्याचं काम करतात सुळेवाडीमध्ये, आणि म्हणून आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. माझ्या महिला भजनी मंडळ, मला इतका आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना बघून, खूप गोड. हा, दातलीच्या हात ना, वा, दातली आणि शहापूर मिक्स आहेत. वा वा, मिक्स परमार्थ करतात पण कुठला वाद करत नाही. क्या बात आहे. असो, त्यांचंही या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. नाही तर बायांचं सहसं पटत नाही, पण यांनी किती गोड पटवून घेतलं, आनंद वाटला मला. माळवाडीला होत्या का? क्या बात आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते, आनंद वाटला. आता तुम्ही सगळ्या सुद्धा अशा साड्या घेऊन टाका, छान दिसतात बघा. वा वा, सगळे मस्तपैकी आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. विनेकरी दादा, क्या बात आहे. अगदी मापात नाचणं, काही ओव्हर नाही, काही नाही, मस्तपैकी छान. नाही तर कधी कधी फार ओव्हर करतात तो विनाकारणच, ते नाही बरं वाटत. बरं, कीर्तनकाराचा विना घेताना ओव्हर नाचणं नाही, त्याला काही मर्यादा आहे, तेवढ्या पाळल्या पाहिजे. त्या मर्यादा तुम्ही पाळल्या म्हणून तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, राम लखन साऊंड सिस्टीम आपल्याच परिसरातले आहे, आमचे नवनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून ऋण व्यक्त करते. वा, सध्या त्यांची हवा चांगली बरं का, हा, सगळीकडे हवा चांगली, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण माझे पतिदेव सतीजी महाराज जगताप त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे माऊली महाराज गवते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. गजर माऊलीचा यूट्यूब चॅनेल अतिशय छान, क्लॅरिटी एकदम मस्त आहे. हा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हा, विनोद येते मला माहिती आहे, ते आम्ही सांभाळलेत ना वारीमध्ये. वा वा वा, त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपले जवळचे चॅनेल जरा मोठं करण्याचं मात्र तुमचं कर्तव्य आहे. आपण आपली माणसं मोठी केली पाहिजे म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. बऱ्याच वेळापासून तुम्ही विचार करत असाल ताई लवकर आटपाओ, फार वेळ झाला आहे की नाही, नाही का? आता परत चालू करू का? तुमची इच्छा आहे, पण मला मीटिंग लागली, मला जावं लागणार आहे. खरं तर मी 12च वाजता आवरणार होते, पण हे सगळे इतके रंगून बसले ना का मी रंगून गेले. आता तिकडे अर्धा तास उशीर झाला, पण असं आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते. बेरवाडीकर मंडळी या ठिकाणी आहेत, आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. महाराज आपलंही ऋण व्यक्त करते. आमचे सांगळे भाऊ आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करून सर्वांना एकच विनंती आहे, ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करा.
ज्यांना आहे त्यांनी वरती करा, ते बसलेले तुम्ही केले तरी चालेल, असे नाही, असे ताट हात वरती करा. क्या बात आहे. उभी असणारी सगळी मंडळी वा, आपण सगळेजण मिळून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन करायचं आहे. हे निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया राया माझ्या निवृत्तीराया आनंदी निवासी माऊली बोले निवृत्तीराया आनंदी निवासी माऊली बोले निवृत्तीराया सासवड निवासी काका बोले निवृत्तीराया निवासी काका बोला निवृत्तीराया देहू निवासी तुकोबा बोले निवृत्तीराया देहू निवासी तुकोबा बोले निवृत्तीराया आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्तीराया आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय बजरंग बली बली की जय भगवान बाबा की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलले पुरे वेडे वा पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे नाही उच्चारीला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द म्हणा